गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। पहा, आज आपण पाहणार आहोत की हा मनुष्य आहे ना, बघा हा श्रावण महिना चालू झालेला आहे ना, सर्व ठिकाणी नुसतं भगवंताचं नामस्मरणच चालू आहे। आणि अशा वेळी बघा काही माणसं असतात ना, रोज मंदिरामध्ये जातात, भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय घरामध्ये पाऊल ठेवत नाही। अगोदर भगवंताला नमस्कार आणि मग घराच्या बाहेर जाणं। नंतर येताना सुद्धा कुठे मंदिर दिसलं ना की लगेच हात जोडणं। आपण सुद्धा असं करतो ना, पण जेव्हा आपलं हे हृदय आहे ना, तुम्ही सर्वांनी मला एक उत्तर द्यायचं आहे की जेव्हा आपण भगवंताच्या मंदिरामध्ये जातो, पहा आपण कधी कधी पंढरपूरला जातो, गाणगापूरला जातो, तुळजापूरला आई भवानीच्या चरणी नतमस्तक व्हायला जातो, तेव्हा तुम्हाला खरोखर असं वाटतं का की तुम्ही तुमच्या स्वतःच्या मर्जीने तिथे गेलात? तुमच्या खिशातील पैशामुळं, तुमच्या गाडीमुळं किंवा तुमच्या प्लॅनिंगमुळं तुम्ही देवाच्या गाभाऱ्यामध्ये पोचलात? जर आजपर्यंत तुमचा हाच गैरसमज असेल ना, तर आज या क्षणी तुमचा हा भ्रम कायमचा तुटणार आहे। गरुड पुराण सांगतं, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये असा एकही मनुष्य जन्माला आलेला नाही जो स्वतःच्या इच्छेनं देवाच्या मंदिराची पायरी चढू शकेल। जोपर्यंत तिकडूनच साक्षात त्या ईश्वराकडून, सद्गुरूंकडून तुमच्या नावाचा बोलावा येत नाही, तोपर्यंत तुमच्या पायात त्या मंदिराच्या दिशेनं एक पाऊल टाकण्याची ताकदसुद्धा निर्माण होणार नाही। म्हणजे आता तुम्ही विचार करत असाल, तुम्ही असं का बोलता बरं? भगवंतानं तुम्हाला स्वतःकडे बोलवण्याचे संकेत दिला आहे। आज तुमच्या आयुष्यातील देवदर्शनाचं सगळ्यात मोठं रहस्य उलगडणार आहे। म्हणजे असं म्हणतात ना की आम्ही कितीतरी वर्षापासून पंढरपूरला जाण्याचा प्लॅन करतोय, पण ऐनवेळी गाडी बिघडतोय, कोणाचं तरी आरोग्य बिघडतं किंवा काहीतरी काम निघतं आणि आमचं दर्शन रद्द होत असतं। असं का होतं? तर काही भक्त म्हणतात, आमच्याकडे खिशात 1 रुपयासुद्धा नव्हता, आमची कोणतीही तयारी नव्हती, तरी अचानक असा चमत्कार झाला, कुणाकडून पैसे मिळाले आणि आम्ही पंढरपूरला पोचलो, आम्ही अक्कलकोटला पोचलो, स्वामींच्या चरणी डोके टेकवलं आणि आमचं दर्शन अगदी निर्विघ्नपणे पार पडलं। हे कसं शक्य आहे बरं? हाच तर ईश्वर आणि भक्तीमधील तो अदृश्य गूढ धागा आहे ना। गरुड पुराणामध्ये श्री हरी विष्णूंनी आपलं वाहन गरुडाला देवदर्शनाचं महारहस्य सांगताना स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की मनुष्याचे संचित कर्म आणि त्याचे प्रारब्ध आणि ईश्वराची असीम कृपा जेव्हा एकाच बिंदूवर एकत्रित येतात ना, तेव्हाच देवाची हाक माणसाच्या हृदयापर्यंत पोचते। म्हणून पहा, हा बिंदू म्हणजे तुम्हाला लक्षात आला का बरं? जेव्हा आपण डोळ्यांच्या बघा 2 भुवयांच्या मध्यभागी आपण टिळा लावतो, कुणी लाल लावत असेल, कुणी काळा लावत असेल, अबीर लावत असेल, म्हणजे वेगवेगळ्या टिळ्या आहेत, पण हा लाल टिळा आहे ना, हा हिंदू धर्माचा टिळा आहे। जेव्हा इथे मधोमध आपण लावतो ना, तेव्हा आपलं स्वास्थ्य सुद्धा व्यवस्थित होतं आणि दुसऱ्याला आपण बघा जास्त आपल्या हवी होऊ देत नाही। म्हणजे या लाल टिळा हा मध्यभागी असणं किती गरजेचं आहे ना। तसं एकाच बिंदूमध्ये जेव्हा आपण एकत्र येतो ना, तेव्हा भगवंताची कृपा आपल्या जीवनामध्ये होत असते। तेव्हाच देवाची हाक या माणसाच्या हृदयापर्यंत पोचते। देवदर्शनाला तुम्ही जात नाहीत, देव स्वतः तुम्हाला बोलावून घेतो। पण आता अनेक महत्त्वाच्या बघा काही माणसं असतात ना, खूपच ज्ञानी माणसं असतात,
त्यांच्या मनामध्ये विचार येईल, देव आम्हाला बिना पैशाचं नेतो का बरं? देव आमचं मन वाचतो का बरं? हो, नक्कीच तुम्हाला देव बिना पैशाचं नेतो. तुम्ही जेव्हा तुमचा ग्रुप 40-50 लोकांचा जातो ना, ग्रुपमधून एखादा मनुष्य असा असतो की त्याच्याकडे पैसे नसतात, पण इतर माणसं त्याला सांभाळून घेतात ना. चल, तुझे पैसे आम्ही भरू, पण तू आता पंढरपूरला चल, गाणगापूरला चल, दत्तात्रयांचं मला रूप पाहायचं आहे, असं आपण करतो ना. पहा, अत्यंत महत्त्वाचं चमत्कारिक गूढ संकेत आपण पाहणार आहोत, जे संकेत दर्शवतात की देवानं तुम्हाला स्वतःच्या दरबारात बोलावलं आहे. हे संकेत काय आहेत, ते ओळखायचे कसे, आणि जर देव बोलावा पाठवत असेल तर आपण कोणती साधना करावी, हे आपण सविस्तर पाहणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे, पहिला संकेत म्हणजे गरुड पुराणातील धर्मकांडातील वर्णनानुसार जेव्हा एखाद्या जीवाचे जन्मांतराचे पाप क्षीण होऊ लागतं आणि त्याच्या पूर्व पुण्याईचा उदय होतो, तेव्हा भगवंत त्याच्या सूक्ष्म शरीराला सर्वप्रथम जागृत करतो. तुम्ही अनुभवलं का हा क्षण? पहा, तुम्ही तुमच्या रोजच्या कामामध्ये व्यस्त आहात, ऑफिसमध्ये आहात, स्वयंपाकघरात आहात किंवा व्यवसायामध्ये आहात, आणि अचानक तुमच्या मनामध्ये पंढरपूरच्या विठुरायाची किंवा गाणगापूरच्या दत्तगुरूंची, बघा, तुमच्या कुळदैवताची प्रचंड ओढ तुमच्या मनामध्ये निर्माण होते. मन अस्वस्थ होतं, छातीत एक अनामिक भरून येतं. एवढंच नाही तर रात्री झोपेत तुम्हाला अचानक मंदिराची पायरी, गाभारा, चालू असलेली आरती किंवा साक्षात देवाचा फोटो स्पष्ट दिसतो. सकाळी उठल्यावर मन प्रसन्न असतं, पण डोळ्यात अश्रू असतात, असा संकेत दिसतात. सलग 21 दिवस न चुकता हा उपाय करा. रोज संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान घराच्या देव्हाऱ्यासमोर गाईच्या तुपाचा एक दिवा लावा. बघा, दत्तगुरू नाहीतर तुमच्या इष्ट देवाचा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सलग 108 वेळा म्हणजे 1 माळ जप करा. ते जर तुम्हाला शक्य नसेल तर 2 अगरबत्त्या घ्या. 2 अगरबत्त्या एकदाच लावा आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नामस्मरण घ्या. म्हणजे तुम्हाला जी देवता आवडत असेल ना, तुमच्या देवतेनुसार ते करायचं आहे. तांब्यावर शुद्ध पाण्यामध्ये तुळशीचं पान टाकून देवापुढे ठेवा आणि प्रार्थना करा, हे देवा, तुझा बोलावा मी स्वीकारला आहे, मला तुझ्या चरणी लवकरात लवकर घे. नंतर ते पाणी प्राशन करा. आता पाहूया दुसरा संकेत. तुम्ही आयुष्यात कधी ना कधी हा अनुभव नक्कीच घेतला असेल. तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्री जायचं ठरवता, पण तुमच्याकडे पैसे नसतात, ऑफिसमधून सुट्टी मिळत नसते किंवा कुटुंबामध्ये काही ना काही मतभेद सुरू असतात. तुम्हाला वाटतं, छे, या वेळी तर दर्शन होणं अजिबात शक्य नाही. पण मग अचानक काय होतं? गरुड पुराण सांगतं, जेव्हा ईश्वराची इच्छाशक्ती तुमच्या प्रारब्धावर हवी होते, तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुम्हाला देवापर्यंत पोचवण्यापासून रोखू शकत नाही. अचानक ऑफिसमध्ये बॉस स्वतःहून सुट्टी मंजूर करतो. ज्या पैशांची गरज होती ते पैसे अचानक कोणाकडून तरी परत मिळतात. ज्या गाड्यांचं बुकिंग फुल होतं तिथे अचानक एक कन्फर्म तिकीट उपलब्ध होतं. हे सर्व घडतं कसं बरं? हा कोणताही योगायोग नाही. जेव्हा राजा आपल्या सेवकाला दरबारात बोलावतो तेव्हा तो स्वतः त्याच्या प्रवासाची व्यवस्था करतो. साक्षात भगवंत आहे ना, तुमच्या मार्गातील सर्व काटे बाजूला सावरून तुमच्यासाठी फुलांचा ताटवाचा अंथरतात ना. पण आपण काय करतो बरं? जेव्हा आपल्या जीवनामध्ये सुख येतं ना, तेव्हा भगवंताचं नामस्मरण आपण विसरून जातो
आणि जेव्हा परत दुःख येतं ना तेव्हा परत भगवंताचं नामस्मरण करतो. म्हणजे भगवंताला आपल्या सुखासाठीच ठेवलेलं आहे का बरं? म्हणून मनुष्यानं आहे ना सुख दुःखामध्ये निरंतर भगवंताचं नामस्मरण करायला हवं. हेच खरी पुण्याई आहे ना. मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना दुःखाचे सुखाचे हे दिवस येतच राहतात, पण जो निरंतर भगवंताचं नामस्मरण करतो ना तोच खरा श्रेष्ठ मनुष्य आहे. आता पाहूयात तिसरा संकेत. गरुड पुराणातील प्रेतखंड आणि धर्मखंड या दोन्ही भागामध्ये आत्म्यांच्या शुद्धीकरणाचा उल्लेख आलेला आहे. जेव्हा एखादा भक्त सर्व प्रवासाचे कष्ट सहन करून शेवटी मंदिराच्या गाभाऱ्यात पोचतो आणि जशी त्याची नजर त्या काळ्या पाषाणाच्या विठू माऊलीवर किंवा दत्तात्रयांच्या मूर्तीवर पडते ना तेव्हा अचानक त्यांचं बोलणं बंद होतं, घसा कोरडा पडतो, अंगावर रोमांच उभे राहतात, अंगावरचे केस उभे राहतात. आपल्या साध्या भाषेमध्ये बोलायचं झालं ना तर अंगावर काटे उभे राहतात आणि डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटतो. भक्त ओक्साबोक्सकी रडू लागतो. पण तो रडू कोण लागतो बरं? त्याची अतिशय पवित्र त्याची भावना आहे, तोच रडतो ना. नाहीतर स्वतःच्या फायद्यासाठी रडणारे भरपूर आपण लोक पाहिले, आजही रडतात. सुख मिळालं की रडणं विसरून जातात. तसं आपल्याला करायचं आहे का? अजिबात नाही. म्हणून बाजूचे लोक त्याच्याकडे पाहतात सुद्धा तो का रडतो, पण त्याला कशाचीही पर्वा नसते. गरुड पुराण सांगतं ना या अश्रू साधेसुधे नसतात. जन्मांतरांचे पाप, अनेक जन्मांचे दुःख, क्लेश, वासना या अश्रूंच्या रूपानं डोळ्यातून बाहेर वाहून जातात. जेव्हा देव तुम्हाला बोलावतो तेव्हा तो केवळ तुम्हाला दाखवत नाही तर तुमच्या आत्म्याला आपल्या चैतन्यानं न्हावू घालतो. त्या अश्रू म्हणजे तुमच्या आत्म्यानं ईश्वराला मारलेली मिठी असते. देवदर्शनाला गेल्यावर आणि घरी आल्यावर 40 दिवस हा नियम पाळायला हवा, पण आपण करतो का बरं? कधीच करत नाही. देवदर्शनावरून आलं ना आपल्याला असं होतं मी कधी मांसाहार करतो, मग तुमचं पुण्य राहिलं का बरं? तुम्ही स्वतः याचा विचार करा. मी सांगण्याची गरज नाही, कारण भगवंताच्या मनामध्ये जे असतं ना, जो पवित्र मनाने भक्ती करतो ना त्याच्या नेहमी दुःखामध्ये सुखामध्ये तो सामीलच होत असतो. मग आपण कधी भक्ती करतो हे आपण स्वतःला प्रश्न विचारा. पहा, म्हणून घरी आल्यावर आपण 40 दिवस हे नियम पाळायला हवे. दर्शनानंतर मंदिरात पायरीवर किमान 5 मिनिटे शांत बसायला हवं. तिथे कोणतेही मागणं मागू नका, फक्त मनातल्या मनात सद्गुरूंना म्हणजे दत्तगुरूंना सांगा, मी तुझाच आहे, मला तू सांभाळून घे. हा मनुष्यानं भाव ठेवायला हवा ना. घरी आल्यावर तुळशीचं 1 पान आणि 2 थेंब गंगाजल किंवा शुद्ध पाणी जिभेवर ठेवा. यामुळं गाभाऱ्यातील मिळालेली सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये कायम टिकून राहते. आता 4था संकेत पाहू. तुम्ही कधी या अनुभवला आहे का? तुम्ही घरातून बाहेर पडता, रस्त्यानं चालताना एका गाडीच्या मागे दत्तगुरूंचा फोटो दिसतो. थोडं पुढे जाता, एका दुकानात त्याचं भजन सुरू असतं. मोबाईल उघडता, यूट्यूबवर किंवा व्हॉट्सअपवर त्याचं देवाचा संदेश समोर येतो. तुम्ही टी व्ही चालू करता, तिथे त्याचं तीर्थक्षेत्राची मालिका लागते किंवा माहिती सुरू असते. एकदा 2दा 3दा दिवसभरामध्ये सतत 5 ते 10 वेळा एकच भगवंताचं रूप तुमच्या डोळ्यासमोर कानांवर पूर्णतः आदळत असतं. गरुड पुराण आणि तंत्रशास्त्रामध्ये याला दिव्य संधान असं म्हटलं जातं. जेव्हा ईश्वर तुम्हाला आपल्याकडे बोलावू इच्छितो तेव्हा तो निसर्गातील सर्व घटनांना तुमच्यासाठी माध्यम बनवतो. तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मुला,
मी तुझी वाट पाहत आहे बाळ, मी तुझी वाट पाहत आहे. आपण ईश्वरासाठी छोटी मुलंच आहोत ना. मग तुम्ही म्हातारा व्हायला जरी आला असाल ना, ईश्वरासाठी आपण मुलंच आहोत. बघा ईश्वर काय म्हणतो बरं, बाळ मी तुझी वाट पाहत आहे, लवकर माझ्याकडे ये, मला भेटायला ये. असा संकेत सतत 3 दिवस तुम्हाला दिसल्यास ना, तात्काळ हा उपाय सुरू करा. एका कोऱ्या कागदावर हळदीनं आणि कुंकवानं बघा दत्तगुरूंचं नाव लिहा किंवा तुमच्या देवाचं नाव लिहा. त्या कागदावर 1 रुपयांचं नाणं ठेवा. 7 दिवस देव्हाऱ्यात त्यांची पूजा करा. आठवड्याच्या आत त्या देवाच्या मंदिरामध्ये जा किंवा जवळच्या मंदिरामध्ये जाऊन ते नाणं देवाच्या दानपेटीमध्ये अर्पण करा. तुमचा बोलावा पूर्ण होईल. आता पाहूया 5वा संकेत. गरुड पुराणामध्ये कथेचा उल्लेख असा येतो, जिथे एक गरीब भक्त देवाच्या दर्शनासाठी निघाला असतो, पण जंगलात वाट चुकतो. तेव्हा साक्षात ईश्वर एका वृद्धाच्या रूपामध्ये येऊन त्याला रस्ता दाखवतो आणि अन्नाचा घास भरवतो. आजच्या काळातही हे संकेत अगदी तसेच घडतात ना. तुम्ही देवाच्या दर्शनाला जात आहात, अचानक तुमची तब्येत बिघडते किंवा गाडी पंक्चर होते किंवा तुमचे पॉकेट हरवतं. अशा वेळी अचानक एक अनोळखी व्यक्ती येते. ती व्यक्ती कोण आहे, कुठून आली, तुम्हाला काहीही माहीत नसतं. ती व्यक्ती तुमची पूर्ण मदत करते, तुम्हाला सुरक्षित देवाच्या मंदिरापर्यंत पोचवते आणि अचानक गायब होते. किंवा एखादी व्यक्ती स्वतःहून येते आणि म्हणते, मी गाणगापूरला चाललोय, तुम्हीही माझ्यासोबत चला, सर्व खर्च मी करेल. हे काय आहे? गरुड पुराण सांगतं, जो जीव देवाने बोलावलेला असतो त्याच्या संरक्षणासाठी भगवंत स्वतः आपले दूत पाठवत असतात. असा अनुभव आल्यास किंवा बोलावा आल्याची जाणीव झाल्यास हा संकल्प करा. देवदर्शनाला जाण्यापूर्वी किमान एक गरीब व्यक्तीला किंवा भुकेल्या प्राण्याला, कुत्र्याला, गाईला आपण अन्नदान जरूर करायला हवं. अन्न देताना मनामध्ये अन्नपूर्णे सदापूर्णे किंवा जय सद्गुरू, श्री दत्त, दत्त दत्त असं म्हणा. यामुळं प्रवासातील सर्व अपघातांचे योग आहेत ना, नजरदोष आहेत, ते पाप टळतात आणि दर्शन अत्यंत सुखद होतं ना. आता पाहूया आपण 6वा संकेत. आयुष्यामध्ये संकटांचा डोंगर कोसळलेला असतो. कर्जाचा डोंगर, आजारपण, घरात रोजची भांडणं, कोर्ट कचेऱ्यांचे लफडे, मन इतकं निराश झालेलं असतं ना की माणसाला वाटतं आता जगण्यात काही अर्थ उरलेला नाही. पण अशा स्थितीमध्ये जेव्हा तो कसा तरी देवाच्या मंदिरामध्ये पाऊल ठेवतो, मंदिराच्या काळसाचं दर्शन घेतो आणि गाभाऱ्यात प्रवेश करतो, तसा एका सेकंदात चमत्कार घडतो. त्याच्या डोक्यातील सर्व विचार थांबतात. सर्व ताण, सर्व भीती, सर्व नैराश्य कुठल्या कुठे पळून जातं. मनात एकच अभूतपूर्व शांतता, एक थंडगार आनंद आणि एक विलक्षण समाधान भरून राहतं. गरुड पुराणामध्ये लिहिलं आहे ना, देवस्थान हे केवळ पाषाण नसून ते चैतन्यपुंज आहे. जेव्हा देव स्वतः भक्ताला बोलावतो तेव्हा तो भक्ताच्या शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर खेचून घेत असतो आणि त्याला आपल्या दिव्य तेजानं भरूनच टाकतो ना. म्हणजे हा अनुभव टिकवून ठेवण्यासाठी 21 दिवसांचा नियम करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी देव्हाऱ्यासमोर कापूर म्हणजे तुम्हाला जे हवं ते जाळा, पण कापूर जाळलं ना तर चांगलं आहे. त्या कापुराच्या ज्योतीकडे 1 मिनिट शांतपणे पहा आणि मनात म्हणा, हे भगवंता, जशी मंदिरातील शांतता मला लाभली तशी माझ्या घरात आणि मनामध्ये सदैव राहू दे. घरातील सर्व वास्तुदोष आणि नकारात्मकता नष्ट होईल. आता पाहूया 7वा संकेत. गरुड पुराणातील
अंतिम सिद्धांत असा आहे की जेव्हा मनुष्य स्वतःच्या इच्छेनं किंवा गर्वानं म्हणजेच मी जातोय या अहंकारानं मंदिरामध्ये जातो तेव्हा त्याला केवळ प्रवासाचे कष्ट मिळतात, परंतु जेव्हा तो ईश्वराच्या बोलाव्यावरून आज्ञा स्वीकारून नम्रतेने जातो ना तेव्हा त्याच्या जीवनातील सर्व संचिताचा दाह होतो. तुम्ही पाहिलं असेल कित्येक लोक दर्शनावरून परत येतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अचानक चमत्कार सुरू होतात ना. ज्या आजारावर डॉक्टर उपचार करू शकत नव्हते तो आजार बरा होतो. ज्या मुलीचं लग्न ठरत नव्हतं तिचं लग्न जमतं. जो व्यवसाय बुडत होता तो अचानक फायद्यामध्ये येतो. हे का घडतं? कारण तुम्ही केवळ देवाला पाहायला गेला नव्हता तर देवानं तुम्हाला बोलावून तुमचे प्रारब्ध बदललेले होते. त्यानं तुमच्या कर्माचं खातं साफ केलं होतं. दर्शनावरून आल्यावर सलग 11 दिवस हा संकल्प पूर्ण करा. रोज सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या तांब्यातून अर्घ्य पाणी द्या. ओम सूर्याय नमः, श्री दत्त 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 हा जप करा. 11 दिवसात किमान एका गरजू विद्यार्थ्याला अभ्यासाचं साहित्य किंवा अन्नदान करा. तुमच्या दर्शनाचं फळ आहे ना ते 1000 पटीने वाढेल. आपण समजतो की आपण खूप मोठे आहोत, आपण गाडी करून जातो, आपण तिकीट काढून जातो, पण नाही, तुमच्या मनातील आर्त हाक जेव्हा या वैकुंठापर्यंत पोचते ना तेव्हा साक्षात भगवंताला तुमच्यासाठी मार्ग बनवावाच लागतो. जरा आज तुम्ही संकटामध्ये असाल, जर तुम्हाला वाटत असेल की देव तुमच्याकडे दुर्लक्ष करतोय तर आजचा गैरसमज डोक्यातून काढून टाका. तुमची वेळ अजून आलेली नाही. देवाची योजना सुरू आहे. ज्या दिवशी तिकडून बोलावा येईल ना त्या दिवशी जगातील कोणतीही ताकद तुम्हाला देवाच्या मिठीत जाण्यापासून रोखू शकणार नाही. पहा, तुम्ही एका अभंग ऐकलेला आहे का? आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चालेना. बघा, काही सत्तेमध्ये काही पैशामध्ये एवढे उन्मत्त होतात ना, मग जेव्हा भगवंताच्या मनामध्ये जर आलं ना तर काया पालट करून टाकतो. हा तुमचा पैसा आहे ना तो कधी चकणाचूर करून टाकेल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. सर्व काही डोळ्यानं बसतं पण खाता येत नाही. तुम्हाला डायबिटीज झालेला आहे. बघा, सर्व काही पैसा खोलीच्या खोली भरून पैसा आहे, पण त्या पैशाचा यूज करता येत नाही. समोर सर्व दिसतं पण ते काहीच खाऊ शकत नाही. पाणीसुद्धा पिता येत नाही, ते सुद्धा दुसऱ्याने पाजावं लागतं. मग आपल्या श्रीमंतीचा काय फायदा आहे का बरं? म्हणून आपण विचार करा, आपली श्रीमंती ही काय कामाची आहे? म्हणजे ही ताकद तुम्हाला देवाच्या मिठीमध्ये जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, पण त्या ताकदीला रोखू शकणार नाही हे नक्की खरं आहे. फक्त भक्ताच्या मनामध्ये श्रद्धा असायला हवी. जिथे श्रद्धा सबुरी असेल ना तिथे भगवंत तुमच्या घरामध्ये येऊन राहतो. म्हणून आपलं घर आनंदित सुद्धा होतं ना. आपण काही माणसं पाहतो, काही कुटुंब पाहतो, एवढं आनंदित कुटुंब असतात ना की आपल्याला सुद्धा एवढा वाटावा आमचे कुटुंब सुद्धा एवढा आनंदित का नाहीत. पण नक्कीच तुमचं कुटुंब आनंदित होईल. फक्त दत्त गुरूंची तुम्ही सेवा करा, दत्त गुरूंची भक्ती करा, तुमच्या जीवनात सुद्धा आनंद येईल. तुमच्या जीवनात सुद्धा सर्व मार्ग सोपे होतील. तुमचं जीवनसुद्धा कल्याणकारी होऊन जाईल. म्हणून भगवंताची रोज उपासना करा. दत्त दत्त हे नामस्मरण कंटिन्यू, तुम्ही जॉबवर असाल, कुठे काम करत असाल, कंटिन्यू तुमच्या तोंडामध्ये तुमच्या वैखरीमध्ये हे नामस्मरण करा. भगवंत तुमची सर्व काळजी घेईल. चिंता करू नका, दुसऱ्याला दुःख देऊ नका. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.